नमस्कार मित्रमंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सचिन इन दनांग. आज मी तुम्हाला दाखवतो व्हिएतनामचा एक कॉमन शॉपिंग स्पॉट जो भरपूर लोकप्रिय आहे टुरिस्ट आणि लोकल्स दोन्हीमध्ये. याचं नाव आहे कॉन मार्केट. बिग सी म्हणून मॉल आहे, बिग सी दनांग किंवा गो दनांग, त्याच्या जस्ट अपोजिट आहे. इकडे तुम्हाला सर्व प्रकारची शॉपिंग करता येईल, कपड्यापासून ड्रायफ्रूट्सपर्यंत सर्व काही. सविनियर्स पण आहेत, विविध प्रकारच्या व्हिएतनामी स्टायलिश कॅप्स, नायकी म्हणा, आदिदास म्हणा, डिफरंट व्हरायटीजच्या पर्सेस, की चेन ज्या तुम्ही गिफ्ट देऊ शकतात जर तुम्ही ते विजिट केलात तर. भरपूर व्हरायटीज आहेत इथे. मी इथून गेल्यावेळी घरी गेलो तेव्हा जाताना कंदील वगैरे नेलेले, छान आहेत ते. चायनीज स्टाईलमध्ये कंदील होते आणि लॅम्प्स होते. बरेच शॉप्स आहेत इथे आणि बार्गेन पण करू शकता तुम्ही जर तुम्ही बल्क क्वांटिटीज परचेस करत असाल तर जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी आलो होतं मी इथे. हँडीक्राफ्ट्स आहेत, बरेच काही आहे इथे. पर्स म्हणा, लेडीज सूटकेस ते पण मिळतात आतमध्ये मार्केटमध्ये. भरपूर व्हरायटीज आहेत कपड्यांमध्ये. लेडीज म्हणू नका, जेंट्स म्हणू नका, लहान मुलांचे म्हणू नका, भरपूर व्हरायटीज आहेत. आणि रेट्स पण रिजनेबल आहेत. फक्त एकच आहे की जर तुम्हाला बार्गेनिंग थोडी करता आली तर तुम्हाला चांगल्या बेस्ट प्राईसमध्ये मिळून जाईल. तर ऊन बरंच होतं त्यामुळे मी म्हटलं उसाचा रस पिऊया. आंटीने काढून दिला मला. गरमीपासून बचाव, उसाचा रस. आणि हा नवीन मॉल चालू झाला आहे 1 जुलैपासून. TLC प्लाझा दनांग एऑन मॉल आहे. एअरपोर्टपासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. हा मी गेलो तेव्हा चालू झाला नव्हता, 1 तारीखला चालू झाला. एऑन मॉल नक्की विजिट करायला. तर हे एक कॉमन दृश्य आहे आपलं मुंबईत बऱ्याच वेळा बघायला मिळतं. ट्रेन पास होते आणि असे इकडे बॅरिकेड्स लावतात. आपल्याकडे कसं मुंबईत खालून क्रॉस करतात लोक, तसं इथे नाही करत. इट इज स्ट्रिक्टली स्टॉप. तो वाट बघत थांबलेलो मी केव्हा ग्रीन सिग्नल होतं तेव्हा. मित्राची बाईक घेऊन आलेलो आज. जरा बाईक दे बाबा, सिटीत फेरफटका मारून येतो मी. आणि बघा ट्रेन निघाली इकडून. चुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषेत हवेत काडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. मामाचं गाव आहे चावडा, सावंतवाडी तालुका. तर ट्रेन जाईपर्यंत मी वाट बघितली, म्हटलं केव्हा ट्रेन पास होते आणि मी इकडून निघतो. अरे चलो जल्दी, आगे पनवेल भी निकलना है. तर ट्रेन जाईपर्यंत वाट बघितली आणि फायनली एकदा ट्रेन निघाली आणि मी पण बाहेर पडलो आणि कॉफी शॉपमध्ये घुसलो. एक कॉफी म्हणून मिळते इकडे, अंडा कॉफी पॉप्युलर आहे. आला तर नक्की ट्राय करा. एक कोकोनट कॉफी आहे आणि ही एक कॉफी व्हिएतनामची स्पेशालिटी आहे. नक्की ट्राय करा मित्रांनो जर तुम्ही विजिट करत असाल तर. एक कॉफी मी फर्स्ट टाईम ट्राय केली आणि नंतर मी निघालो एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला. हा तुमचा देवाराबद्दल ही काकी माहिती सांगत होती की देवाऱ्यामध्ये काय काय ठेवतात. तर यांच्या देवारा आपल्यासारखं आहे. यांच्या देवाऱ्यामध्ये सिगरेट, दारू सगळं ठेवतात. ते म्हणजे असं देवाला चढवतात, ते देवाला असं अर्पण करतात, त्याप्रमाणे आहे. आणि नंतर मी जेवणात मागवलेलं चिकन स्प्रिंग रोल विथ गार्लिक सॉस आणि चिकन करी व्हिएतनामी स्टाईल विथ राईस. मस्तपैकी जेवून घेतलं. उन्हात फिरल्यामुळे भूक पण भरपूर लागलेली. जेवण करून घेऊया. आणि संध्याकाळ झाली, तसं पोट अजूनही जड होतं त्यामुळे जेवलो नाही मी. फक्त हे कोकोनट आईस्क्रीम ट्राय करूया म्हटलं. इथं असं एक कोकोनट आईस्क्रीम मिळतं. ही पण एक व्हिएतनामची स्पेशालिटी आहे. कोकोनट शेलच्या आतमध्ये भरतात ते, त्याच्यात नारळ असतं आणि कोकोनट आईस्क्रीम आणि टॉपिंग केलेलं असतं चॉकलेट सॉसने. तर हा पोरगा बघा मस्तपैकी हायजेनिक पद्धतीने बनवत आहे. हात वापरत नाही अजिबात, चमचा आणि ग्लव्ज घालून वापरतात ते. तर धन्यवाद मित्रांनो बघितल्याबद्दल. चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र मित्रांनो.